म्हणतो ना टोका टोका बीटवर नाचू तुला हा लाव रे. रुको जरा सबर करो. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडका भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरली कानन आणि इंटरेस्ट व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो चढवतो एकदम कडक बीटचा ठोक्या सॉन्ग वरती झालेला आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला जराही देखील नाही समजणार, त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज चढवतो पण कॅपकटचा वापर करून बनवणार आहे. कॅपकट एपिसोड आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी प्ले स्टोर वरून सुपर VPN ॲप इन्स्टॉल करून त्यातला सिंगापूरचं पण कनेक्ट करायचं. त्यानंतर ना आपल्या कॅपकटला ना ओपन करून घ्यायचं, पण त्याआधी आपला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहून घ्या. म्हणतो ना टोका टोका बीटवर नाचू तुला हा लाव रे. म्हणतो ना टोका टोका बीटवर नाचू तुला हा लाव रे. कसं आहे मग, चुकला का बीटचा ठोका? तर बीटचा ठोका वेगळा काय चुकत नाही. तर आता कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केलं अशा प्रकारे एंट्री पेज बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपला जो व्हिडिओ आहे ना, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे हा ऑडिओचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवर क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपला सॉन्ग आहे ना तो वेगळं करून घ्यायचा आपल्या व्हिडिओपासून. त्यानंतर या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक बीट्सचं ऑप्शन बघायला भेटेल. तर मी आता बीट्स काय सांगणार नाही, तर तुम्हाला आपले बीट्स आहेत ना ते 2-3 व्हिडिओमधून तुम्हाला कळालंच असेल. आपण सगळे बीट्स ते आपल्या वेबसाईटवरती देत आहोत. तर ते आपल्या खालील ऑल मटेरियलच्या लिंकवरती क्लिक केलं तुम्हाला एक आपल्या वेबसाईटची एक पोस्ट दिसेल. त्या पोस्टवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून तिथे 4थ्या स्टेपमध्ये मी सगळे बीट्स आहेत ना तर ते लिहून दिलेले आहेत. तर मी त्यातली एक पहिली बीट सांगतो. तर पहिली बीट आहे आपली 1 सेकंद 17 फ्रेमवरती. तर सगळे बीट्स म्हणजे सेकंद आणि फ्रेम बरोबर दिसण्यासाठी अशा प्रकारे लेअरला मोठं करून घेतल्यानंतर ना 1 सेकंद 17 फ्रेमवरती जायचं. तर त्यासाठी असं थोडं करत इथे आपल्याला 1 सेकंद दिसलेलं आहे आणि इथं 17 फ्रेम आपल्याला दिसायला पाहिजे. तर इथे बघू शकता इथे 16 आणि 18 हे मधलं जे डॉट आहे ना हे त्याच्यामधला अंक असणार आहे, म्हणजे 16 आणि 18च्या मधला आहे 17, हे डॉट 17. अशा प्रकारे ह्यावर क्लिक करून आपण स्प्लिट करून घ्यायचे. तर आता 1 सेकंद 17 फ्रेमवरती स्प्लिट केल्यानंतर ना बाकीचे उरलेले आता एकूण आपल्याला 18 बीट्स बघायला भेटेल. ते 18 बीट्स आहेत ना तर 18 ठिकाणी हे स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर मी आता लगेचच सगळं स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओचा लास्टपर्यंत त्या सेकंदांनी त्या फ्रेमवरती स्प्लिट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक आहे ना त्या सेकंद आणि त्या फ्रेमवरती स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला स्प्लिट केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथे ऑडिओचं हे आहे ना लेअर ह्यावरती क्लिक करून आपल्याला इथे जिथे पहिल्यांदा स्प्लिट केलं म्हणजे पहिली बीट कुठे स्प्लिट केल्या बरोबर तिथे यायचे. त्यानंतर इथे खाली स्क्रोल करून इथे बीट्स नावाचं ऑप्शन आहे, ह्याच्यावरती क्लिक करून आपल्याला ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपण जिथे स्प्लिट केलेलं आहे ना बरोबर तिथे येऊन बीट्सवर क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करून असं सॉन्गवरती बीट्स ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे सॉन्गवरती बीट्स ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना ह्या आता इथे स्प्लिट केलेलं आहे ना तर त्या प्रत्येक लेअरवरती आपले वेगवेगळे इमेजेस ॲड करायचे. तर ते कसं ॲड करायचं तर चला सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेसचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आता आपल्याला गॅलरीमध्ये येईल. आता गॅलरीमध्ये आल्यानंतर ना आपला जो फोटो आहे ना कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचं इथे पहिल्यांदा. तर त्यानंतर ना अशा प्रकारे 2 बोटाने असं सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत जेवढे देखील लेअर्स आहेत ना तर त्या प्रत्येक लेअरवरती आपल्या वेगवेगळे इमेजेस आहेत ना तर ते ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर मी आता 3 इमेजेस तर तुम्हाला दाखवलेले आहेत अशा प्रकारे रिप्लेस करून. तर बाकीचे पुढचे जे सगळे लेअर्स आहेत ना तर एकूण लेअर्स 19 आहेत. 19 लेअरवरती वेगवेगळे फोटोज आहेत ना तर ते रिप्लेस करायचे आहेत. त्यानंतर ना आपल्या ह्या प्रोजेक्टच्या बाहेर येऊन इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला नवीन प्रोजेक्ट तयार करायचे. त्यामध्ये आपले सगळे म्हणजे आता फोटोज एक
60-70 फोटोज असतील तर ते सगळे फोटोज अशा प्रकारे 1 2 3 असं 60-70 असतील तर जेवढे फोटोज असतील तेवढे फोटोज आहेत ना तर ते सिलेक्ट करायचे अशा प्रकारे. त्यानंतर ना ॲडवरती क्लिक करून आता आपल्याला आहे ना तिथे खाली स्क्रोल करून इथे एक रेशोचं ऑप्शन बघायला भेटेल, ॲक्सेप्ट रेशो. यावरती क्लिक करून 9:16चा 9:16 रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्याला पहिल्या लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे ह्याला ॲडजस्ट करायचं, म्हणजे 2 बटन मोठं करून ॲड करायचे. त्यानंतर त्या लेअरला अशा प्रकारे मोठं करायचे. त्यानंतर थोडंसं जागा ठेवून इथे थोडंसं पुढं येऊन स्प्लिट करून त्याचा पुढचा एक्स्ट्रा भाग आहे ना ते कट करायचं. तर आता ह्या लेअरवरती आपण बघू शकता इथे 0.2 सेकंद दाखवत आहे, तर ते 0.2 नाही तर आपल्याला 0.1 सेकंद ठेवायचं अशा प्रकारे. तर बघू शकता आता आपल्याला इथे 0.1 सेकंद राहिलेलं आहे. तर अशा प्रकारे एवढं बरोबर अंदाजाने तेवढंच गॅप ठेवून स्प्लिटवरती क्लिक करून त्याचा एक्स्ट्रा भाग कट करून आणि ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. तर आता जेवढे फोटोज असतील तुमचे तेवढे तुम्ही करू शकता. आता सगळे माझ्याकडे समजा आता 10-20च फोटो आहेत, तर मग मी 10-20 फोटोचे असं करणार आणि असं केल्यानंतर परत ह्या लेअरला हे करून घेणार सेव्ह. तर मी आता हे एवढे केलेले आहेत 4, त्याच्या पुढचे मी सगळे डिलीट करतो, मग नंतर तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते. तर आता बघू शकता मी हे एवढे तरी डिलीट केलेले आहेत, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी 4च ठेवलेले आहेत. तर आता हे 4 ॲड झाल्यानंतर ना म्हणजे तुम्ही जेवढे फोटोज असतील तेवढे करा. त्यानंतर खाली इफेक्ट्स ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला शेक नावाचा एक इफेक्ट भेटेल, याला सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून ह्याला ॲड करायचं पूर्ण लेअरवरती. ह्याला ॲडजस्ट काय करायचं नाही. त्यानंतर आपल्याला ह्या व्हिडिओलाच एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह टू डिव्हाइसवरनं क्लिक करून अशा प्रकारे हा व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर ना आणखी एकदा न्यू प्रोजेक्ट तयार करून आत्ता आपण व्हिडिओ सेव्ह केला ना तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण हाच व्हिडिओ 3-4दा ॲड करायचे. तर आता बघू शकता हे 1दा-2दा अशा प्रकारे आपल्याला पण असं तुम्ही 10-10 फोटोचे जरी बनवले तरी तुमचं आता हे 5 सेकंदापर्यंत असं गेलं पाहिजे. 5 सेकंदापर्यंत ॲड करायचं अशा प्रकारे. तर बघू शकता तर इथे आत्ता 1 सेकंद झालेलं आहे. 1 सेकंद झाले म्हटल्यावर असं 5 वेळा म्हणजे आत्ता 2 सेकंद झालेले आहे. आता 5 सेकंदपर्यंत असं करत जायचं तुम्हाला. जर तुमच्याकडे फोटोज नसतील तर जर तुमच्याकडे फोटोज असतील तर तुम्ही लगेचच करू शकता, काय विषय नाही त्यात. त्यानंतर ना आता आपल्याला मेन प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर ना आता थांबा दाखवतो 2 मिनिटात. तर बघू शकता मी आता या प्रोजेक्टवरती आलेलो आहे. तर आता आपल्याला आहे ना 5व्या नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं. 5 नंबरच्या लेअरवर क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेसचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्याला जो आत्ता व्हिडिओ सिलेक्ट केला होता ना आपण, जो 5 सेकंदाचा व्हिडिओ मोठा केला होता ना 0.1 सेकंद इमेजेस लावून, तर त्या व्हिडिओला इथे सिलेक्ट करून ॲड करायचे 5 नंबरच्या लेअरवरती. त्यानंतर ना आपल्याला आहे ना आता हे अशा प्रकारे केल्यानंतर सगळे बीट्स बरोबर येतील. तर आता ॲनिमेशन्स ॲड करून घ्यायचे आहेत. ॲनिमेशन्स ॲड करण्यासाठी आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्स या सेक्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्या लेअरवरती कॉम्बो ह्या सेक्शनमध्ये कॅम मोशनवरती क्लिक करून तुम्ही इथे सुद्धा घेऊ शकता हा इफेक्ट, डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायचे. त्यानंतर 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे ट्रेंडिंगमध्ये किंवा कॅम मोशनमध्ये बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला इथे सुद्धा स्लिप अँड स्लाईड 2 म्हणजे कॉम्बोमध्येच स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती 4 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये कॅम मोशनमध्येच इथे आपल्याला स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 5 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये कॅम मोशनमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं. हे बारके लेअर्स दिसतात ना, ह्या लेअरवरती यायचं मित्रांनो. आपल्याला त्यातल्या पहिल्या लेअरवरती म्हणजेच 6 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये येऊन व्हायब्रेशन या सेक्शनमध्ये आपल्याला इथे सडन इम्पॅक्ट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं आपल्याला. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये बेसिक ह्या सेक्शनमध्ये पेडलिंग नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 8 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये
व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये आपल्याला क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन बघायला याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजेच 9 नंबरच्या लेअरवरती येऊन इनमध्ये यायचे. त्यानंतर बेसिकमध्ये आपल्याला शेक स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 10 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इन ह्या सेक्शनमध्ये व्हायब्रेशनमध्ये येऊन ट्रूबलेन्स नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 11 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये साईड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजेच आपल्याला 12 नंबरच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून कॅम मोशनमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 13 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजेच 14 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये ट्रूबलेन्स नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये ग्लिच ह्या सेक्शनमध्ये व्हायब्रंट वेव्ह नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये यायचे. कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला ट्रेंडिंग किंवा कॅम मोशनमध्ये बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 17 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये येऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला आणखी एकदा तोच बाउन्सी रशेस नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 18 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा. हा ॲनिमेशन आपल्याला कॅम मोशन ह्या सेक्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून कॅम मोशन ह्याच सेक्शनमध्ये आपल्याला वेव्ह अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायचे. त्यानंतर आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. तर ते इफेक्ट्स ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर आपल्याला ग्लिच ह्या सेक्शनमध्ये जायचं किंवा ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला भेटलं तर तुम्ही ॲड करू शकता. ग्लिच ह्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला क्रोमॅटिक नावाचा एक इफेक्ट बघायला याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून 4 सेकंद 3 फ्रेमच्या बेटपर्यंत ॲड करायचं अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला आणखी एकदा व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे ट्रेंडिंग किंवा इंट्रो अँड आउट्रोमध्ये आपल्याला इथे डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून 1 सेकंद 17 फ्रेमच्या बेटपर्यंत ॲड करायचे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला आणखी एकदा 9 सेकंद आता डायरेक्ट 9 सेकंद 20 फ्रेमच्या बेटवरती जायचे. 9 सेकंद 20 फ्रेम तर बघू शकता 9 सेकंद 20 फ्रेमवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये शेक नावाचा एक इफेक्ट भेटेल. असं सिलेक्ट करून जर ट्रेंडिंगमध्ये सापडलं नाही तरी ते पार्टीमध्ये आरामात भेटून जाईल. त्यानंतर शेक नावाचा ॲनिमेशन ॲड करून त्या 9 सेकंद 20 फ्रेमच्या वेटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत त्याला ॲड करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला याची स्पीड आहे ती 40 आणि इंटेन्सिटी 30 स्पीड 40 आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला आता ह्या बेटवरती यायचे. 11 सेकंद 14 फ्रेमच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ब्लॅक फ्लॅश टो नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट इफेक्ट बघायला भेटेल. जर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये सापडले नाही तर तुम्ही पार्टीमध्ये आरामात घेऊ शकता. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला 11 सेकंद 14 फ्रेमपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून टाकायचे. त्यानंतर आपल्याला एक लास्टचा इफेक्ट आहे तो म्हणजे आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत ॲड करायचे. तो गॉड रेज तो आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये ट्रेंडिंगमध्ये किंवा इथे लाईटमध्ये ह्या लाईटच्या सेक्शनमध्ये गॉड रेज नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. जर तुम्हाला सापडलं नाही तर इथे सर्च करू शकता गॉड रेज. तर अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. तर अशा प्रकारे आरामात आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करायचं. जर तुमची क्वालिटीमध्ये व्हिडिओ सेव्ह करायचे असेल तर इथे AIUHD वरती क्लिक करून 1080p जर तुमच्या मोबाईलला सपोर्ट 4K करत असेल तर तुम्ही 4K वरती करू शकता. नाहीतर 2K करून 60 FPS आणि बीट रेट जो होतो तो आपल्याला 50 किंवा 20 ठेवून एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर इथे
सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करून अशा प्रकारे आरामात आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता. तर बघू शकता आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टेडमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री राय, जय महाराष्ट्र.